wanna breathe, wanna live it. Well, is it true that your love is a blessing? I just wanna feel, wanna love, wanna read it. आज सकाळी सकाळी अंघोळ करून आलतो मी बाहेर. तर बाहेर आल्यावर रिपब्लिक जमली होती. ह्यांना विचारलं मी काय झालं. ते म्हणे काय नाही, आपल्याला आज फोन आणायला जायचं होतं. फोन आणताच म्हणता मी गाडीवर बसलो होतो. गाडीवर बस एक प्लेअर कमी होता म्हणून नागेशला पण घेतला. नागेशला घेऊन आम्ही सरक कांचनवाडीतून निघालो. कांचनवाडीतून निघताच तर ते तिघं पण आलते आमच्याकडे, विजूभाऊ, निलू, हर्ष. तर निघताच आम्ही आलो स्टेशनला. तसं तसं स्टेशनला तुम्हाला माहिती आहे पोलिसवाले धरतात म्हणून आम्ही तो कल्टी मारली. तर मधल्या रस्त्यावर सगळ्याला माहिती आहे संभाजीनगर. थोडंच पुढे आल्यानंतर आपण डायरेक्ट आता दुकानातच पोहोचलो. दुकानात सगळेच जमलेले होते. विजूभाऊ, नीलू, तर बाबा, तर नागेश बी जमले होते. हे आपला नीलू आहे. पहा कसा असतो. डायरेक्ट मोबाईल पाहत होतो तर आपला 13 पासून आलता. तर पाहत होतो हे सगळे डायरेक्ट एम आय चेक करायला लागले. डेंजर लोक आहे बरं भाई. मग काय ते आवडला नाही म्हणून निघालो दुसऱ्या दुकानात. तर दुसरं दुकान तर डायरेक्ट पसार लावलेला होता आयफोन गिफोन. तर कचरा करेल होता आयफोनचा. तिथं बी नाही आवडलं म्हणून इथून निघलो डायरेक्ट खालच्या विजू म्हणजे आपली एक दुकान आहे म्हणे ओळखीचे, चला तिकडं. आणि तिकडे डायरेक्ट दुकान घुसतात आपल्या स्वागत मध्ये लाईट चालू झाली. त्यांनी तसं काही विषय नव्हता. त्यांनी आत्ताच दुकान खोलली होती म्हणून आपण डायरेक्ट गेलतो. पा एवढी गडबड झाली ती फोन घ्यायची तर कवा भेटेल मला. तोपर्यंत मला दुकानचा व्ह्यू दाखवतो. दुकान एवढी भारी होती भाऊ, कोणाला पसंत आहे. हे मस्त लाईट गिट लावलेलं होतं. विषय खाल्ला असत दुकानचा. अखेरीला आपण फोन घेऊनच टाकला भाऊ. मला लागले ते भूक म्हणतो मी येऊन बसलो होतो बाहेर. तर फोन कोणाला घेतला मस्त सांगतोय थोडं. तेवढं आजही गेलता मध्ये. तर आपण आजलाच फोन घेतला होता पण त्याला घ्यायचं. आपण आलो होतो आता घरी आल्याच्या नंतर आंघोळ केली. तर आंघोळ केल्याच्या नंतर जरा फ्रेश वाटू लागलं कारण खूपच धुळीतून आलतो. तर पुढचा ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू राहा.